नमस्कार. श्री पवार ऑनलाईन कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इथे इयत्ता 8वीतील नागरिकशास्त्र यातील धडा क्रमांक 2 हे पाहणार आहोत. भारतीय संसद. तर त्यातील प्रश्न पहिला आहे बघा. खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. आपल्याला काय करायचं आहे? योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघा, आता विधाने ना, हा 1 नंबरचा पर्याय बरं का. त्यानंतर हा 2 नंबरचा पर्याय आहे. इथून हा 3 नंबरचा पर्याय. लक्षात घ्या, थोडं प्रिंटिंग मिस्टेक झाले. लोकसभेचे सदस्य जनतेकडून थेट निवडले जातात. लोकसभेचे सदस्य जनतेकडून थेटपणे निवडले जातात. तर हे बरोबर आहे का? तर बरोबर आहे. लोकसभा हे संसदेचे प्रथम सभागृह आहे. तर दुसरा पण बरोबर आहे. त्यानंतर तिसरा बघा काय आहे. लोकसभेची मुदत 5 वर्षाची असते. बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. त्यानंतर लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. तर हे पण बरोबर आहे. म्हणजे आपले सर्व पर्याय बरोबर आहेत. आपला ऑप्शन क्रमांक 4. यानंतर प्रश्न पुढचा. हा प्रश्न थोडा प्रिंटिंग मिस्टेक आहे, हा राहू द्या. पुढचा प्रश्न क्रमांक 3. संविधानानुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या डॅश डॅश आहे. किती आहे संविधानानुसार? तर 288 आहे का, 548, 78 का 552? यापैकी उत्तर सांगायचं आहे. तर किती असते? तर 552 हे आपलं उत्तर असणार आहे. 552. त्यानंतर प्रश्न पुढचा 4. राज्यसभेची राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 250, 288, 238 का 552? किती आहे? राज्यसभेची किती आहे असं विचारलेलं आहे. तर 250. यानंतर प्रश्न 4. एक मिनिट. जरा प्रश्न जरा मागे पडेल का बघतोय मी. प्रश्न 4 आपण आता बघितलेला आहे. प्रश्न 4चं उत्तर 250. त्यानंतर प्रश्न 5. राष्ट्रपती डॅश डॅश सदस्यांची नेमणूक राज्यसभेवर करतात. तर किती? 2, 12, 238 का 1? तर याचं उत्तर आहे 12. 12 सदस्यांची नेमणूक राज्यसभेवर करतात. त्यानंतर प्रश्न 6. आर्थिक प्रस्ताव केवळ डॅश डॅश मांडले जातात. कुठे? राज्यसभेत, लोकसभेत
मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रपतींद्वारे. तर आर्थिक प्रस्ताव केवळ डॅश डॅश मांडले जातात. तर कुठं? तर लोकसभेत मांडले जातात. प्रश्न क्रमांक 6चे उत्तर आहे लोकसभेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा, भारताचे म्हणजे डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. तर कोण असतात? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान का सरन्यायाधीश? तर याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती हे पदसिद्ध सभापती असतात. प्रश्न 8वा, कायद्याच्या कच्च्या मसुद्याला डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? कच्च्या मसुदा, विधेयक, नियम, याचिका का मागणी? तर काय म्हणतात? तर विधेयक म्हणतात. 1 नंबरचा ऑप्शन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, संमतीदर्शक स्वाक्षरीनंतरच विधेयकाची कायद्यात रूपांतर होते. तर कोणाच्या स्वाक्षरीनंतर असा प्रश्न आहे हा. राष्ट्रपतींच्या, पंतप्रधानांच्या, सर्व सदस्यांच्या, लोकसभा अध्यक्षांच्या? डॅश डॅश, ह्याच्या पुढे डॅश डॅश आहे. डॅश डॅश संमतीदर्शक स्वाक्षरीनंतरच विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. तर याचं उत्तर आहे राष्ट्रपतींच्या. यांच्या स्वाक्षरीनंतर म्हणजे राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतरच विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. आपला ऑप्शन क्रमांक 1 हे असणार आहे. पुढचा प्रश्न, लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास काय होते? विधेयक नामंजूर होते, विधेयकात दुरुस्त्या कराव्या लागतात, दोन्ही सदस्यांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयक मांडले जाते, तर राष्ट्रपतींचे मत निर्णायक मानले जाते. प्रश्न क्रमांक 10चे उत्तर द्या. तर काय केलं जाते? दोन्ही सदस्यांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयक मांडले जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा, लोकसभेवर डॅश डॅश पद्धतीने उमेदवार निवडून येतो. भौगोलिक मतदारसंघ, धार्मिक मतदारसंघ, स्थानिक शासन संस्था मतदारसंघ का प्रमाणशीर प्रतिनिधित्व? 11चं उत्तर आहे भौगोलिक मतदारसंघ, ऑप्शन क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 12. मी थोडं थांबतोय म्हणजे तुम्हाला तो प्रश्न वाचायचा आहे आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे. समोर तुमच्या जे मित्र आहेत इयत्ता 8वीमध्ये शिकणारे त्यांच्याकडे हा व्हिडिओ शेअर पण करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब पण करायचं आहे. प्रश्न पुढचा, दरवर्षी महिन्यात, आता इथं आहे ना दरवर्षी डॅश डॅश महिन्यात, बरं का इथं जरा डॅश डॅश आहे, डॅश डॅश महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात. तर कोणत्या महिन्यामध्ये असा प्रश्न आहे. मार्च, डिसेंबर, फेब्रुवारी का एप्रिल यापैकी कोणत्या महिन्यामध्ये ते अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात? तर कुठे, कोणत्या महिन्यामध्ये? तर आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. कुठला महिना आहे तो? फेब्रुवारी. त्यानंतर प्रश्न 13वा, पैशासंबंधीचे प्रस्ताव आर्थिक मानले जातात व असे सर्व प्रस्ताव प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जातात?
लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद का स्थायी समिती यापैकी कोणत्यात मांडले जातात? तर याचं उत्तर आहे लोकसभा या सभागृहात मांडले जातात. प्रश्न 15वा. अँग्लो इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या डॅश डॅश प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. किती? असा किती आहे थोडक्यात तो. 2, 12, 1, 3. किती? इथं अँग्लो इंडियन संदर्भात आहे. त्याचं उत्तर आहे 2. प्रश्न पुढचा वाचा. प्रश्न मोठा आहे. खालील विधानांपैकी बरोबर विधाने ओळखा. म्हणजे कोणता बरोबर आहे तो ओळखायचा. लोकसभा व राज्यसभा यांच्यात सामान्य विधेयकाबाबत मतभेद झाल्यास संयुक्त बैठक बोलावली जाते. बोलावली जाते का बघू. भारताचे राष्ट्रपती, हा पहिला होता बरं का, हा दुसरा चालू होता. भारताचे राष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. ठीक आहे, बघूया. राज्यसभेची निवडणूक दर 2 वर्षांनी होते. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. म्हणजे जवळजवळ 4 विचारले आहेत, पण या ठिकाणी ऑप्शन नाहीत बरं का. जरा प्रिंट थोडी इकडे तिकडे झाली. हा एक आहे, इथून इथपर्यंत एक आहे. हा दुसरा इथून आहे. हा तिसरा आहे आणि हा चौथा आहे. बघा पहिला कोणता आहे बघा. प्रश्न 15वा आहे हा. हे बघा. लोकसभा व राज्यसभा यांच्यात सामान्य विधेयकांबाबत मतभेद झाल्यास संयुक्त बैठका बोलावली जाते. तर हे बरोबर आहे. पहिला अ काय आहे? बरोबर आहे. अ आपला बरोबर आहे. त्यानंतर दुसरा काय बघा. भारताचे राष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. म्हणजे हा ब आहे. हा ब आहे. तर हा ब नाही. पदसिद्ध अधिकारी असतात, पदसिद्ध सभापती असतात का ते? तर नाही. हा ब जो आहे तो नाही. त्यानंतर क काय बघा. राज्यसभेची निवडणूक दर 2 वर्षांनी होते. दोन वर्षांनी होते का राज्यसभेची निवडणूक? तर मला उत्तर ह्याचं तुम्ही काय करायचं, पुस्तक वाचून सांगायचं आहे. याचं उत्तर काय आहे. मी खाली कमेंटमध्ये याचं उत्तर देणार आहे, पण तुम्ही स्वतः पुस्तक वाचून हे मला उत्तर सांगायचं आहे. प्रश्न पुढचा बघा. इथं 2 वर्ष नाही बरं का, ते तुम्ही समजावून सांगायचं आहे मला. म्हणजे तुम्ही समजून घेऊन मला सांगायचं आहे आणि कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. प्रश्न पुढचा. निवडणूक लढवण्यासाठी वयाची अट लोकसभेसाठी डॅश डॅश तर राज्यसभेसाठी डॅश डॅश वर्ष आहे. बघा लोकसभेसाठी किती आहे आणि राज्यसभेसाठी किती वर्ष लागतात हे सांगे, हे आपलं उत्तर द्यायचं आहे. तर लोकसभेसाठी किती लागतात तर 25 आणि राज्यसभेसाठी 30. बघा 25 आणि 30 आपलं उत्तर कुठं आहे तर ऑप्शन बी हे आपलं उत्तर असणार आहे. योग्य पर्याय ओळखा. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते कारण त्यामधील सभासद आजीव सभासद असतात. सभासदाचा कार्यकाल संपण्यापूर्वीच निवडणूक घेतली जाते. ती कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही किंवा वरीलपैकी नाही. या 4 पैकी उत्तर कोणतं आहे तर बघा याचं उत्तर आहे सी. ती कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही. हे आपलं बरोबर आहे.
त्यानंतर प्रश्न 18, प्रश्न क्रमांक 18, लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना डॅश डॅश म्हणतात. आमदार, मामलेदार, नामदार का खासदार? काय म्हणतात सांगा. लोकसभे व राज्यसभेच्या सदस्यांना काय म्हणतात? तर काय म्हणतात तर खासदार. प्रश्न पुढचा, 19वा प्रश्न, राज्यसभेच्या एकूण सदस्यांपैकी डॅश डॅश सदस्य विविध घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात. तर किती सदस्य? दोनशे 38. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे, 238. यानंतर प्रश्न पुढचा, खालीलपैकी कोणते कार्य संसदेचे नाही म्हणले? लोकहिताच्या कायद्याची निर्मिती करणे, राज्यपालाची नेमणूक करणे, कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवणे, संविधानातील दुरुस्ती संदर्भात निर्णय घेणे. कोणता नाही विचारलाय? तर याचं उत्तर आहे राज्यपालाची नेमणूक करणे हे नाही, संसदेचे कार्य नाही. चला प्रश्न वाचा पुढचा. प्रश्न क्रमांक 21, सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. लोकसभा अध्यक्ष राज्यसभा ? लोकसभा अध्यक्षला राज्यसभा तर पुढं क्वेश्चन मार्क. तर पुढं कोण येणार आहे? 21. प्रश्न क्रमांक 21, तर उपाध्यक्ष, स्पीकर, सभापती का उपराष्ट्रपती? कोणता? तर सभापती. ऑप्शन क्रमांक सी, सभापती. प्रश्न क्रमांक 22, संसदेच्या सभागृहात सादर केल्या जाणाऱ्या विधेयकाचे प्रकार. प्रस्ताव व पुरवणी, अल्पकालीन विधेयक व दीर्घकालीन विधेयक, प्रस्ताव कायदा का अर्थ विधेयक व सर्वसाधारण विधेयक? कोणता? 22 ला. तर हे अर्थ विधेयक व सर्वसाधारण विधेयक असते 22 नंबरला. संसदेच्या सभागृहात सादर केल्या जाणाऱ्या विधेयकाचा प्रकार काय असतो? तर अर्थ विधेयक व सर्वसाधारण विधेयक. ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23, खूप मोठा प्रश्न आहे, बघूया, सोडवू आपण हळूहळू. वाचा प्रश्न. खाली राज्यसभेसंदर्भात खाली काही योग्य अयोग्य विधाने ओळखायची आहेत. कोणते योग्य आहेत आणि अयोग्य कोणते आहेत? आपण डायरेक्ट खाली बघूया. तर बघा, पहिला कुठं आहे? इथून, राज्यसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. हे योग्य आहे का? तर नाही, हे चुकलं. पहिला तर चुकला, म्हणजे 1 नंबरचं विधान चूक आहे. दुसरं विधान काय बघा, राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही. हां, हे बरोबर आहे बघा. दुसरा बरोबर आहे.
तिसरा काय आहे? राज्यसभेचे सदस्य जनतेकडून प्रत्यक्षरित्या निवडून आलेले नसतात. हो, नसतात. बरोबर आहे बघा. किती फसवा प्रश्न आहे बघा हा. तिसरा पण बरोबर आहे. चौथा बघू आपण काय आहे. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 238 आहे. तर नाही, एवढी नाही. किती आहे सांगा कमेंटमध्ये. आपण पाठीमागे बघितलं. चौथा चुकलेला आहे. म्हणजे पहिला आणि चौथा चूक, अयोग्य. पहिला आणि चौथा चूक आणि दुसरा आणि तिसरा बरोबर. हे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिसते आपल्याला. त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे. हे आपण का चूक दिला तो तुम्ही सांगायचा आहे. 238 आहे का किती जरा सांगा कमेंटमध्ये. चला अजून एक मोठा प्रश्न. नुसते मोठे मोठे प्रश्न आहेत. वन लाईनर तर काय राहिलंच नाही आता. चला वाचा प्रश्न, वाचा प्रश्न. नुसतं ऐकू नका, प्रश्न पण वाचा. प्रश्न क्रमांक 24 वाचा. टाइम देतोय मी वाचण्यासाठी. हो आता हा पण तसंच आहे. पुढील विधाने योग्य आहेत का अयोग्य आहेत असंच आहे. विधाने अयोग्य आहेत. आता इथे योग्य पण आहे बरं का रे. तर योग्य पण आहे आणि अयोग्य पण, तुम्हाला दोन्ही ओळखायचे आहेत. तर बघा काय आहे. संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात. तर पहिला बरोबर. दुसरा बघू. काही तरतुदींना 3 बहुमतांची गरज असते. हो, दुसरा पण बरोबर आहे. पहिला बरोबर, दुसरा बरोबर. तिसरा बघू काय. काही तरतुदींना संसदेचे विशेष बहुमत व निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची मान्यता लागते. बरोबर आहे. तिसरा पण बरोबर आहे. चौथा काय म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा बरोबर. संविधानातील काही तरतुदी संसदेला बदलता येत नाहीत. काही तरतुदी म्हणलेलं आहे. बघा ह्याचं उत्तर आहे चूक. चौथा चूक. त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. पहिला, दुसरा, तिसरा योग्य, चौथा चूक. पुढचा प्रश्न. पुन्हा मोठा प्रश्न घ्या. विधेयकांचे कायद्यात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेच्या खालील टप्प्यांचा योग्य क्रमांक पर्याय ओळखा. बघू आता काय काय आहेत पर्याय भाऊ. पहिला पर्याय काय म्हणजे क्रम लावायचा आहे. क्रम आपल्याला ह्याचा पहिल्यांदा कुठला क्रम येईल बघा. पहिल्यांदा वाचू आपण काय. विधेयक बहुमतांसाठी ठेवले जाते. विधेयकावर कलमवार चर्चा होते. मंत्री किंवा सदस्य विधेयक सादर करतात. तर विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. हे बघा असे जे प्रश्न असतात ना मोठे, तुम्हाला पुस्तक वाचणं फार गरजेचं आहे. समजून घेणं गरजेचं आहे. हा फक्त एक क्वेश्चन तयार केला आहे मी. क्वेश्चन बरोबर आहे का नाही. पण ह्याचं ॲन्सर तुम्हाला मी आता सांगणारच आहे. पण त्यासाठी तुम्ही पुस्तकही वाचणं गरजेचं आहे. पुस्तक वाचावं लागेल तुम्हाला अशा मोठ्या प्रश्नांसाठी. आपल्याला एक एक मार्क महत्त्वाचा आहे. चल बघा. ओळीनं जर यायचं म्हटलं तर आपल्याला पहिला कोणता येणार आहे बघा. तर बघा पहिल्यांदा येणार आहे ई म्हणण्यापेक्षा ना परत इथे ई दिलाच नाही बरं का ऑप्शनमध्ये. तर हा प्रश्न तुम्ही सोडाच. हा प्रश्न सोडवूच नका. कारण इथं मी दिलंच नाही ना. माझे प्रिंटिंग चूक आहे. कारण इथं आ ई असं कुठं काय म्हणलेलंच नाही. बरोबर आहे ना. त्यामुळं हा प्रश्न सोडून द्या. हा पुस्तकातून तुम्ही क्लिअर करा. पुढचा प्रश्न. पण तरी तुम्हाला याचा ऑप्शन सांगतो काय आहे. समजा पेपरला आलाच तर याचा ऑप्शन क्रमांक आहे बी. हे उत्तर आहे बघा. तुम्हाला तिथं प्रिंटिंगमध्ये टेस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल ई आ अ हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 26. लोकसभेतील जागांनुसार खालील घटक राज्यांचा उतरता क्रम लावा. ह्यांचा आता उतरता क्रम लावायचा तुम्हाला.
याचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट सांगून देतो मी. ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात हा त्यांचा काय आहे तर उतरता क्रम आहे. सर्वात जास्त, त्यापेक्षा कमी, त्यापेक्षा कमी, त्यापेक्षा कमी असा आहे उतरता क्रम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. राज्यसभेबाबत कोणती विधाने बरोबर आहेत? पुन्हा विधाने. राज्यसभेला आर्थिक बाबतीत मर्यादा अधिकार आहेत का? आहेत. बरोबर आहे. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे, हे पण बरोबर आहे. उपराष्ट्रपती राज्यसभेचे सदस्य असतात नाही. तिसरा चुकीचा आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर फक्त अ आणि ब हे बरोबर आहे. म्हणजे पहिला बरोबर आहे, दुसरा बरोबर आहे की उपराष्ट्रपती राज्यसभेचे सदस्य नसतात. पुढे, राज्यसूचीतील एखाद्या विषयावर राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने कायदा करावायचा असेल तर तसा ठराव सहमत करण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभा, राज्यसभा, लोकसभा व राज्यसभा दोन्ही का विधानसभा? या चारपैकी कोणाला आहे? प्रश्न क्रमांक 28. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बी, राज्यसभा. प्रश्न क्रमांक 29. लोकसभेवर डॅश डॅश पद्धतीने असणार आहे बरं का इथं. हम्म, 29 आहे ना. हां, लोकसभेवर डॅश डॅश पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात. मतदारसंघ, धार्मिक मतदारसंघ, स्थानिक शासन संस्था का प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत? 29चं उत्तर आहे मतदारसंघ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. भारताचे, एक मिनिट, पेन कुठे गेला? भारताचे डॅश डॅश हे राज्यसभेचे सभापती असतात. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती का सरन्यायाधीश? आता याचं उत्तर आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. तुम्ही याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. याचं उत्तर काय असणार आहे 30 नंबरचं. आणि सर्वांनी कमेंट करायची आहे याचं उत्तराची. प्रश्न क्रमांक 31. लोकसभा व राज्यसभा सदस्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? आमदार, खासदार, नामदार का मंत्री? याचंही उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या, कारण हा प्रश्न पाठीमागे झालेला आहे. बघू कोण कोण देते उत्तर. प्रश्न क्रमांक 32. कायद्यांच्या निर्मितीची जबाबदारी कोणाची आहे? कायद्यांच्या निर्मितीची जबाबदारी कोणाची आहे? राष्ट्रपती, लोकसभा, संसद का मंत्रिमंडळ? चला, नवीन प्रश्न आहे, मस्त प्रश्न आहे बघा. सांगा याचं उत्तर मला. प्रश्न क्रमांक 32. तर कोणाचं आहे? संसद. चला, प्रश्न क्रमांक 33. डॅश डॅश हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. वरिष्ठ विचारले बरं का रे, वरिष्ठ. विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद का लोकसभा? कोणता आहे सांगा.
तर याचं उत्तर आहे राज्यसभा. हे वरिष्ठ सभागृह आहे बरं का मुलांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. बघा आता फिरून त्यांनी वरिष्ठ मगाशी विचारलं तर कनिष्ठ विचारलं. डॅश डॅश हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. तर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा का विधान परिषद. तर याचं उत्तर काय असणार आहे. आता मागाशी राज्यसभा होतं वरिष्ठचं, पण आता ही कनिष्ठ विचारले. तर कनिष्ठ कोणाचं आहे तर लोकसभेचा आहे. लोकसभा. प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 35. सोडवा. महाराष्ट्रातून लोकसभेत किती खासदार निवडून दिले जातात. 47, 48, 45 का 46. सांगा उत्तर, सांगा उत्तर, सांगा. 35 क्रमांकाचं उत्तर सांगा. बरोबर आहे 48. किती 48. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36. दर डॅश डॅश वर्षांनी राज्यसभेतील सदस्य निवृत्त होतात. किती वर्षानंतर निवृत्त होत विचारलेला आहे. 2, 3, 4, 6. प्रश्न क्रमांक 36. तर किती. तर याचं उत्तर आहे 2 वर्षांनी निवृत्त होतात. यासाठी पुस्तक वाचावं लागेल बरं का मुलांना. पुस्तकात एकदम डीप दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 37. राष्ट्रपतींना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून चर्चेत भाग घेतो कोण. राष्ट्रपतींना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून चर्चेत भाग घेता डॅश 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 येतो, येत नाही, सांगता येत नाही का वेगळे उत्तर. काय सांगा ह्याचं उत्तर काय. येतो का येत नाही सांगा. प्रश्न क्रमांक 37. तर येत नाही, येत नाही हे नसतात त्या ठिकाणी चर्चेमध्ये भाग घेत राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38. मध्यावधी, मध्यावधी निवडणुका म्हणजे काय. मुदतपूर्व होणाऱ्या निवडणुका, अचानक होणाऱ्या निवडणुका, मुदतपूर्वी नंतर होणाऱ्या निवडणुका का वेगळे उत्तर. आता वेगळे उत्तर असलं काय नसतं बरं का रे. मी आता टाकले वेगळे उत्तर. डी तर येणारच नाही. मग ह्याचं उत्तर काय येणार आहे तर 38चं ए. मुदतपूर्व होणाऱ्या निवडणुकाला मध्यावधी म्हणल्या जातात. प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 39. लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते. कमाल म्हणजे जास्त बरं का रे, जास्त. किती असू शकते. प्रश्न क्रमांक 39चं उत्तर किती असू शकते तर सांगा. किती. एचं काय आहे 550, 545, 552 का 548. यापैकी उत्तर कोणतं आहे. तर 552 हे आपलं उत्तर असणार. ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी. चला 72 पैकी आपला 40वा प्रश्न आता सुरू आहे. राज्यसभेतील किती सदस्य घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेशाकडून निवडले जातात. 248, 546, 250 का 238. सांगायचं उत्तर किती मुलांनो सांगा मुलांनो. 40. उत्तर क्रमांक डी 238. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41. पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे. चूक विचारले, चुकीचं. 41 वाचा. संविधान
संविधानातील काही तरतुदी साध्या बहुमताने बदलता येतात. हो, येतात. काही तरतुदींना विशेष बहुमतांची गरज असते. हो, असते. काही तरतुदी संसदेचे विशेष बहुमत व निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेने बदलल्या जातात. हो, बदलल्या जातात. काही तरतुदी बदलण्यासाठी बहुमताची गरज नसते. नसते नसते न असते. इथं नसते म्हणले, नसते म्हणते, नसते नसते नाही, असते. तर हे चुकलं. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? चुकीचं विचारलंय पोरांनो, चुकीचं विचारलंय. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. चला, प्रश्न क्रमांक 42. अर्थविधेयक केवळ थांबरे पेन कुठं हलते स्क्रीन. अर्थविधेयक केवळ डॅश डॅश मध्ये मांडले जाते. कुठं? लोकसभेत, राज्यसभेत, राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने, विशेष संयुक्त अधिवेशनमध्ये. कुठं मांडायचं अर्थविधेयक? केवळ म्हणते बरं का पोरांनो, केवळ. तर लोकसभेत मांडले जाते. कुठं? लोकसभेत. प्रश्न काळजीपूर्वक अभ्यासायचे आहेत. 2-2, 3-3 वेळा व्हिडिओ पहा. प्रश्न चुकला नाही पाहिजे. आवडलं तर लाईक करा. इतकी मेहनत घेतोय मुलांना तुमच्यासाठी. केलं का लाईक? थांबलोय मी लाईक करताय म्हणून. करा लाईक करा. केलं. सबस्क्राईब केलं का चॅनल? करा बरं. 5 मिनिटाचा टाईम देतो. 5 नाही, 1 मिनिट देतो. 1 मिनिट देतो. लाईक करा. कसं वाटतात व्हिडिओ? अजून दर्जेदार प्रश्न मी घेणार आहे, पण तुम्ही लाईक काय वाढवत नाही, कमेंट काय करत नाही. कमेंट करा. अजून प्रश्न भारी भारी देतो मी. तुम्ही नापासच होत नाही, फक्त करा. त्याचं उत्तर काय आलं? लोकसभा. चला, पुढचा प्रश्न बघू आपण. किती नंबरचा आहे रे? कुठं आहे स्क्रीन आपली? स्क्रीन नंबर नेक्स्ट क्वेश्चन 43. सॉरी. खालीलपैकी थांबा, पेन घेऊ द्या मला. खालीलपैकी कोणता कायदा निर्मितीचा टप्पा नाही? पुन्हा नाही म्हणते. किती प्रश्न आहेत बघा. आहे नाहीकडे लक्ष द्या बरं का. आहे नाहीकडे. पहिले वाचन, चौथे वाचन, दुसरे वाचन, तिसरे वाचन. प्रश्न क्रमांक 43. निर्मितीचा टप्पा नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 चौथे वाचन. कुठं आहे चौथे वाचन? ऑप्शन क्रमांक 4 मध्ये नाही, पण बघा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये बसलाय. इथं बघा रे, ABCD कसा झालाय. ऑप्शन क्रमांक बी मध्ये चौथे वाचन. नीट बघा बरं का रे, चौथे वाचन नाही. यानं ऑप्शन खालीवर केलं तिथं. चलो, पुढचा प्रश्न. कोणत्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते? बघा, कोणाच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर कायद्याचे रूपांतर होते? विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते. सांगा, कोणाच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते? कोणाच्या? तर तुम्हाला याचं उत्तर माहीत आहे? सांगा कमेंटमध्ये. सांगा लवकर. करा टायपिंग. तर याचं उत्तर आहे राष्ट्रपतींच्या. मोठा माणूस आहे राष्ट्रपती. त्याने सही केली की कायदा बनला. कळलं का? कोणाचा आहे? तर राष्ट्रपतीने सही केली, कायदा बनला. तुमच्या माझ्या सहीला काय फायदा नाही. कोणाची सही लागते? राष्ट्रपतींची. आगे प्रश्न क्रमांक 45. पाणी पितो रे जरा मी, तुम्ही पण प्या पाणी. 1 मिनिट पाणी पितो मी. चला, प्रश्न क्रमांक 45. लोकसभा पेन कुठं आहे रे? ठीक रे. हां. लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबाबत मतभेद निर्माण झाल्यास. हा प्रश्न रिपीट झाल्यावर का पोरांनो? रिपीट झालेला आहे, पुन्हा झालेला आहे. सांगा याचं उत्तर मला कमेंटमध्ये. याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा.
विधेयक विधेयक रद्द चुकले बरं का इथं, असं नसतंय. विधेयक रद्द ठरवले जाते, ही बातल चुकले बरं का, रद्द ठरवले जाते हे उत्तर नाही बरं का, मी ऑप्शन वाचवलं आहे. त्यानंतर राष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतात, बघूया. लोकसभेचे मत विचारात घेतले जाते. संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरते. याचं उत्तर सांगा. कमेंटमध्ये सांगितलं असेल तुम्ही, पूर्ण लिहू नका, फक्त 45 असं म्हणायचं. क्वेश्चन 45, क्वेश्चन 45. त्याचं उत्तर, आता ह्याचं उत्तर किती आहे आपलं सांगा. तर याचं उत्तर आहे डी, संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरते, हे उत्तर आहे. मग क्वेश्चन 45 त्याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी असं टाकायचं तुम्ही, डी. चला पुढं, उत्तर कळलं नाही याचं, ऑप्शन क्रमांक 4 आहे बरं का रे. हे संयुक्त अधिवेशनात विधेयकांचे भवितव्य ठरते. IMP आहे बरं का रे ही प्रश्न, मस्त आहे, सोपं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 46 देखेंगे क्या करेंगे आहे. राज्य विधिमंडळाने तयार केलेल्या कायद्याद्वारे कोणाची संमतीदर्शक स्वाक्षरी महत्त्वाची असते. आता हे तर राज्य आहे पोरांनो. प्रश्न क्रमांक 46. तर राज्य म्हणलं ना तर बिनधास्त राज्यपाल टाकून द्यायचं, राज्यपाल. आणि केंद्र म्हणलं, केंद्र तर ओनली राष्ट्रपती. हे ऑप्शन बघायचं आहे का. केंद्र म्हणलं, राज्य म्हणलं की राज्यपाल. ओके, आपलं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक बी, राज्यपाल. चला पुढं, प्रश्न क्रमांक 47. राज्यसभा हे थांब की रे. राज्यसभा हे संसदेचे कायम सभागृह आहे, हे विधान चुकीचं आहे का, बरोबर आहे का, अंशतः चुकीचं आहे, संदिग्ध आहे. तर बघा, ज्याचा अभ्यास आहे तो सांगेल, पण तुमचा अभ्यास आहे त्यामुळे हे विधान बरोबर आहे, कारण हे विधान कायम सभागृह आहे. पुढे प्रश्न क्रमांक 48. लोकसभा व राज्यसभेत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची अनुक्रमे अट. किती वय लागते बाबांनो लोकसभा आणि राज्यसभा सांगा. रिपीट झाला, पुन्हा रिपीट. बघा हे बघा, उत्तर सांगा, बघू कोण उत्तर सांगते. 48चं लोकसभा व राज्यसभेत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाच्या अनुक्रमे अट किती असते. तर 25 व 30 असते. लोकसभेमध्ये 25, राज्यसभेमध्ये 30. ओके, चलो क्वेश्चन नेक्स्ट. जोड्या लावा. पुन्हा आला आता 49 जोड्या लावा. वाचा वाचा वाचा, वाचाल तर वाचाल. ओके, जोड्या लावा. अगट मध्ये कोण कोण आहे. कनिष्ठ सभागृह, याला कोणती लागेल जोडी, थांबा मला पेन घेऊ द्या. घेतला. कनिष्ठ सभागृहाला कोणती लागल, कुठला आहे कनिष्ठ सभागृह आपलं, लोकसभा. ह्याचं उत्तर असणार आहे लोकसभा. त्यानंतर संसदेची निर्मिती, जरा पेन बदलतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. संसदेची निर्मिती कोण करतं, संसदेची निर्मिती तर कोण करतं तर संविधान क. त्यानंतर संसदेची, पुन्हा कलर बदलतो, संसदीय सभागृहे ह्याला असणार आहे 2 सभागृह आहेत. एक कनिष्ठ सभागृह, एक वरिष्ठ सभागृह म्हणजे अ. आणि महाराष्ट्रातील सदस्य संख्या किती आहे, महाराष्ट्रातील सदस्य संख्या तर 48. हे आपलं उत्तर असणार आहे. मग आपलं उत्तर किती येणार आहे रे, ड क ब अ हे आपलं उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. चला, प्रश्न आवडत असतील तर लाईक करा. प्रश्न पुढचा.
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता चुकीचं कोण आहे बघायचं बाबा. अँग्लो इंडियन सदस्य, राष्ट्रपती, मुदतपूर्वी निवडणुका, मध्यावर्ती, लोकसभा निवडणुका, कायम सभागृह, लोकसभा सदस्य, जनतेकडून निवड. तर चुकीचं कोणतं आहे? या चारपैकी चुकीचं कोणतं आहे? 50 नंबरला 50. तर बघा, ही लोकसभा निवडणूक आहे का नाही, हे काय कायम नसते, हे की नाही, ते 5 वर्षांनी बदलते. त्यामुळे डिस्क्या चुकलं हे. सी आपलं चुकीचं विचारले बरं का. अरे चुकीचं विचारलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 50 जरा नीट लक्ष देऊन ऐका. ऑप्शन नाही, प्रश्न 50 हवा. चला प्रश्न क्रमांक 51. 50 झाले, 50 झाली पोरांनो आपली. शतक काय होईना आपलं. हे किती प्रश्न आहेत बरं? 72 प्रश्न आहेत पोरांनो. बघा 2 ते 3 पानात धडा आणि आपण 72 प्रश्न तयार केलेत. मेहनत घेतली आहे पोरांनो. तुम्ही थोडी मेहनत घ्या, फक्त व्यवस्थित लेक्चर करा. लाईक करू वाटलं करा, नाहीतर करू नका, पण अभ्यास करा. मार्क मिळवा आणि शासनाची स्कॉलरशिप पण मिळवा. ठीक आहे. कमेंट करू नका. तुम्ही करतच नाही म्हणा, करू नका कमेंट. चांगले वाटतं का व्हिडिओ? आहेत का प्रश्न चांगले? अरे सांगाय खाली कमेंटमध्ये टाका. चला प्रश्न पुढचा वाचा. प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने चुकीचे आहेत? पुन्हा चुकीचे आहेत. सांगा कुठलं चुकीचं आहे? 51चं. राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. बघा होती का सांगा मला. 238 सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात. बापरे. दुसरं ठीक आहे. सदस्य अप्रत्यक्षरित्या निवडून आलेले असतात. सांगा याचं उत्तर काय? चुकीचं विधान कुठलं आहे खालीलपैकी? तर अ आणि ब हे चुकीचं आहे. नाही, बरोबर आहे का रे? बरोबर आहे की अ आणि ब बरोबर आहे. सांगा 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 लवकर. प्रश्न क्रमांक 51. राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, हे बरोबर आहे. सदस्य अप्रत्यक्षरित्या निवडतात, हे पण बरोबर आहे. पण हे ना बी, हे चुकलं पोरानं. बी चुकलं म्हणजे फक्त ब चूक आहे आपलं उत्तर. बघा किती डीप अभ्यास लागतोय रे. आपलं लेक्चर करून एक पुस्तक वाचायचं, लेक्चर 2 वेळा करा आणि टेस्ट सोडवा. रिझल्ट तुमचाच पोरांनो. चला पुढे जाऊया. इतकी मोठी डार्क एरियाच असते काय? डिलीट. चला प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी, थांबा रे पेन घेतला. चला खालीलपैकी, कुठे गेला माझा पेन? त्या स्क्रीनवर जरा सरकते रे. बरं चला. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा विधेयकाचे 2 प्रकार असतात का? सांगा. धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. प्रश्न क्रमांक 52. तर मला सांगायचं उत्तर मला तुम्ही. तर विधेयकाचे 2 प्रकार असतात का? तर असतात. धन विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते का? तर जाते. त्यामुळं आपलं जे उत्तर असणार आहे ना पोरांनो, ते ऑप्शन क्रमांक सी असणार आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. समजलं का? पुढे चला. खालीलपैकी कोणते संसदेचे कार्य मानता येणार नाही? या नाहीला काय नाही केलं, नाहीच येते बघा. सांगा. नाही म्हणजे अभ्यास लागतोय बरं का पोरांनो. लय नाही लागत. पुस्तकाच्या बाहेरचं काय लागत नाही, पुस्तकातूनच लागतो अभ्यास. लोककल्याणासाठी नवीन कायदे तयार करणे. हो करावं लागतील की. कालबाह्य कायदे रद्द करणे. हो कशाला लागतात कालबाह्य कायदे? नवीन संसाधनांची निर्मिती करणे. पंतप्रधान व मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे. काय वाटते तुम्हाला? कोणता म्हणता येणार नाही? संसदेचे कार्य चालले बरं. कार्य कुठलं नाही ह्या 4 पैकी सांगायचं आहे. नीट ऑब्झर्वेशन करायचं आहे.
नवीन संसाधनांची निर्मिती करणे हे काय संसदेचं काम नाही. ती बाकीचे मंत्री संत्री बघून घेतली. संसदेचं काय ते काम नाही. म्हणजे टोटल ती संसद आहे ते अप्रत्यक्ष. पुढं प्रश्न क्रमांक 54. विधेयकांवर मतदान कोणत्या टप्प्यावर घेतले जाते? पहिले वाचन, दुसरे वाचन, तिसरे वाचन, राष्ट्रपतींची सहमती. चारपैकी कोणत्या टप्प्यावर घेतले जाते? विधेयकावर मतदानचा विषय चालला बरोबर. मतदान आता पहिल्या वाचनात तर कोण मतदान घेत नाही, बरोबर आहे का नाही? तर याचं उत्तर आहे दुसरे वाचन. आणि चौथं वाचन आपल्याला गरज नाही, आपण पाठीमागे बघितलं. म्हणजे तुम्हाला वाचन कुठलं वाचन काय प्रकार आहे नेमकं हे पुस्तकातून वाचावं लागणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला वेळ कमी पडतो. बघा आपले काय प्रश्न चालू आहेत. किती प्रश्न चालू आहेत? 54 प्रश्न सुरू आहे 72 पैकी. आणि आपले जवळजवळ 52 मिनटं झालेत. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 55. राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांची नेमणूक करू शकतात? सांगा किती? 12, 15, 2 का 9? ह्याचं उत्तर पाठीमागं झाले. याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. चला कमेंटमध्ये जावा. क्वेश्चन क्रमांक 55चे उत्तर सांगा. ABCD काय असेल ते बघा. याचं उत्तर काय? चला प्रश्न क्रमांक 56. चोपनचं उत्तर काय सांगितलंय रे मी तुम्हाला? बरोबर आहे. दुसरे वाचन 55, 56. चला बरोबर सांगितलं. राज्यांना कुठे गेले रे? राज्यांना डॅश डॅशच्या प्रमाणात लोकसभेत जागा असतात. कशाच्या? क्षेत्रफळाच्या, लोकसंख्येच्या, स्थूल उत्पादनाच्या. वेगळे उत्तर असलं. वेगळे उत्तर फेगळे उत्तर काय नसतं. ऑप्शन माझ्याकडे नव्हता म्हणून मी ते टाकलं. चलो आगे बताओ. 56 का आंसर क्या है? किती? 56. तर लोकसंख्येच्या प्रमाणात. कोणाच्या? लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेत जागा असतात. पुढे प्रश्न क्रमांक 57. मस्त प्रश्न आहे बाबा. मस्त, एकदम मस्त प्रश्न आहे. लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, राष्ट्रपती यांच्यासाठी वयाची अनुक्रमे 8. म्हणजे लोकसभासाठी किती लागतात? तर 25 लागतात. वय 25. वय 25 पूर्ण असावं. राज्यसभेसाठी सदस्यांचं वय किती पाहिजे? पूर्ण 30 वर्ष. आणि राष्ट्रपती व्हायचा असेल तर वय किती पूर्ण पाहिजे? तर 35. जाणता माणूस पाहिजे राष्ट्रपती पदावर. ठीक आहे. प्रश्न मग आता ही 25, 30, 35 कुठं आहे? तर ऑप्शन क्रमांक C मध्ये. समजलं? चला पुढं. कोणते सभागृह हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे? मस्त, 1 नंबर प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालय, राज्यसभा, लोकसभा का विधान परिषद? सांगा 58चं उत्तर. तर याचं उत्तर आहे राज्यसभा. हे काय करते? लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 59. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त किती असते? 59. 552, 288, 250 का 12?
तर याचं उत्तर आहे 552. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर पण पाठीमाग झालेलं आहे 59ला ए. चला पुढचा प्रश्न क्रमांक 60. कोणत्या समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास, आता इथे समाजास नसते बरं का रे तसं, पण ठीक आहे, त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. सांगा, हे पण झाले आपलं. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला का अँग्लो इंडियन, कोण आहेत ते? त्याचं उत्तर आहे अँग्लो इंडियन. प्रश्न क्रमांक 61. भारतीय संसदेचे आणि द्वितीय सभागृह म्हणजे काय? कनिष्ठ सभागृह, सर्वोच्च, केंद्र शासन, वरिष्ठ? प्रश्न क्रमांक 61चं उत्तर आहे भारतीय संसदेचे. आता इथं काय पाहिलं माहिती आहे मुलांना, इथे प्रिंटिंग संसदेच्या पुढे वर आहे, इथं मध्ये संसदेच्या पुढं इथं बघा ना, भारतीय संसदेचे, इथे एक शब्द राहिला बरं का, इथं इथे डॉट डॉट करायचं राहिलं, डॉट डॉट इथं. म्हणजे आणीच्या आधीवर कोणता शब्द पाहिजे, तर सर्वोच्च आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. प्रश्न क्रमांक 61चं उत्तर आहे तसं नाही रे, थांबा एक मिनिट, माय मिस्टेक, सॉरी, माती खाल्ली मीच, नीट वाचला नाही प्रश्न. भारतीय संसदेचे डॅश डॅश आणि द्वितीय सभागृह म्हणजे, द्वितीय म्हणले ना रे, द्वितीय सभागृह म्हणजे कोणतं? प्रश्न क्रमांक 61चं उत्तर आहे वरिष्ठ, हे उत्तर असणार आहे वरिष्ठ. राज्यसभा म्हणलं तुम्हाला, राज्यसभा ही वरिष्ठ असतं, कनिष्ठ लोकसभा असतं. चला बघा ना, किती कन्फ्युजनचा प्रश्न आहे हा, एवढा नाही कन्फ्युजन. पुढं प्रश्न क्रमांक 62. राज्यसभेची पेन घ्या, कलर बदला, मगापासून एकच चाललाय. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. बरं, यापैकी किती सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात? याचं उत्तर मगाशी सांगितलेलं आहे, तरी पण आत्ता सांगतो. सांगा, एचं काय ऑप्शन आहे? 238, 150, 188, 230. सांगायचं उत्तर 62चं उत्तर सांगा, तर 238. पुढचा प्रश्न 63वा. कोणाला डालवून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही? कारभार काय करायचं नाही हे पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते. कोणाला डावलून? तर प्रधानमंत्र्यांना, राष्ट्रपतींना, संसदेला का लोकसभेला? म्हणजे कोणाला सांगितल्याशिवाय काम करायचं नाही. सांगा, प्रश्न क्रमांक 63. संसदेला डावलो, ह्याचं उत्तर काय असणार आहे? संसदेला. पुढचा प्रश्न क्रमांक 64. भारताचे कोण राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात? सांगा रे, हा प्रश्न रिपीट विचारलाय पण फिरवून विचारलाय, म्हणजे हा वेगळ्या अँगलनं पण विचारला प्रश्न आहे. 64चं उत्तर सांगा. लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती, पंतप्रधान का मुख्यमंत्री? प्रश्न क्रमांक 64चं उत्तर आहे उपराष्ट्रपती. चला, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहे त्यांचं नाव कमेंटमध्ये सांगा खाली. उपराष्ट्रपतींचं पण सांगा आणि राष्ट्रपती कोण आहेत भारताचे सध्याचे ते पण सांगा. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती सांगा, ह्यांची नावं कमेंटमध्ये सांगा खाली, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. ह्याचं आपलं 64 उत्तर उपराष्ट्रपती आहे बरं का, पण तुम्हाला आता सध्याचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची नावे सांगायची आहेत. कमेंटमध्ये सांगा. पुढचा प्रश्न कमेंट पण करा रे.
लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन दाबा. तुम्हाला असेच व्हिडिओ मिळत जातील. 65 प्रश्न क्रमांक 65. काय प्रश्न वाचा. कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो. या कच्चा मसुद्याला कायद्यात प्रस्ताव किंवा काय म्हटले जाते. त्याला विधेयक, अर्थविधेयक, सर्वसाधारण विधेयक का कायदा म्हणला जातो. काय म्हणलं जातं ह्याला. सांगायचं उत्तर काय 65 नंबरचं. तर याला विधेयक म्हणलं जाते. चलो पुढचा प्रश्न लगेच घेऊ. थोड्या वेळात आपण संपून टाकू ते. संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. यास काय म्हणतात. बघा प्रश्न नीट वाचतो. संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद, कुठे गेलं, संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. यास काय म्हणतात. काय म्हणतात. कायदा तयार करणे, दुसरे वाचन, विधेयकाचं पहिले वाचन का तिसरे वाचन, याला काय म्हटलं जाते. तर याला म्हटलं जाते विधेयकाचे पहिले वाचन. चला पुढचा प्रश्न 67. केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही कोठे चर्चा करतात. राज्यात, कार्यकारी मंडळात, सभागृहात का सदनांच्या संयुक्त अधिवेशनात. कुठं चर्चा करतात हे. तर याचं उत्तर आहे सदनांच्या संयुक्त अधिवेशनात. चला प्रश्न पुढचा 68. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत. सांगा. 552, 288, 48 का 29. सांगा रे. महाराष्ट्रातल्या लेकरांना सांगा किती जागा असतात. पुस्तकात आहे याचं उत्तर. मी पण सांगणारच आहे. तर किती असतात. तर 48. पुढचं प्रश्न पुढचा 69. भारताच्या संसदेचे कोणते सभागृह हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा का विधान परिषद. अप्रत्यक्षरित्या म्हणल्या तर याचं उत्तर काय आहे. 69 सांगा. तर राज्यसभा. प्रश्न पुढचा वाचा. प्रश्न 70. कोणते सभागृह हे एकत्रितरित्या विसर्जित होत नाही म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह आहे. आता हेच उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. याचं झालं आपलं पाठीमागं. विधानसभा, राष्ट्रपती भवन, लोकसभा का राज्यसभा. याचं उत्तर आहे सांगा. तर राज्यसभा हे आपलं उत्तर असणार. पुढचा प्रश्न 71. सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत. ओम बिर्ला, सुमित्रा महाजन, बलराम जाखड का मनोहर जोशी. आता हा प्रश्न ज्या त्या वेळेस ज्या त्या पद्धतीने विचारला जाईल. पण सध्या कोण आहेत. तर ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष आहेत. कदाचित बदलू पण शकतील ते भविष्यात. त्यामुळे आपण आता सध्याचा असे प्रश्न बघायचे नाहीत. ठीक आहे. पण सध्याचं उत्तर काय आहे. तर ओम बिर्ला. कारण हे बदलतात ना. हे काही फिक्स नाहीत. पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न. कोणाच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते आणि कायदा तयार होतं. सांगा. राष्ट्रपतीच्या, राज्यपालांच्या, पंतप्रधानांच्या का मुख्यमंत्र्यांच्या. आणि ह्याचं उत्तर 100% तुम्हाला येते. अंतिम सही कोणाची असते. जाणत्या माणसाची असते. जाणत्या माणसाची. कोण आहे जाणता माणूस ते सांगा. याचं उत्तर
जाणता माणूस देऊ नका त्याला, तुम्ही त्याच्या 4 ऑप्शनपैकी कोण आहे ते सांगा खाली ऑप्शनमध्ये, ठीक आहे. थांबू या ठिकाणी. आपल्या या ठिकाणी हा नागरिकशास्त्र दुसरा धडा पण संपलेला आहे. तर खरंच तुम्हाला लेक्चर जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत पण पोहोचवण्याचा प्रयत्न करा. थांबू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.